ज्यावेळी बक्या मी केला ना तर मी बक्याला पण वायदी दिली. पहिल्याच मैदानाला बक्याला मी 30,000 वायदी दिली. माझा वासरू 3 नंबर मध्ये पळतो आणि मी ₹1,00,000 वायदी देतो आणि मी बैल घालतो, तर त्या वासराचं पुरं फ्युचर नाही आहे. लक्षात, बैलगाडी क्षेत्रामध्ये महादेवाच्या नंदीचा माझ्यावरती खूप मोठा आशीर्वाद आहे. लोक बोलतात वायदी देणं किंवा वायदी घेणं चुकीचं आहे. माझ्या हिसाबात वायदी देणं पण चुकीचं नाही आणि वायदी घेणं पण चुकीचं नाही. मित्रांनो नमस्कार. आज आपल्याबरोबर सचिन शेट गरज आहेत साहेब, त्यांच्यावर बोलूया. सचिन शेट नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज पुसेगावचं मानाचं मोठं मैदान, त्याच्याबद्दल काय बोला जरा. पुसेगावचं मैदानाबद्दल बोलायचं झालं तर या मैदानासाठी जे काही बैलगाडी मालक आहेत ते वर्षानुवर्ष आतुर असतात. हा मैदान इतका पारदर्शक असतो की या मैदानामध्ये जे गाडा मालक आहेत त्यांना या मैदानाची खूप आतुरता असते. कारण या मैदानामध्ये कुठल्याही गाडा मालकावर अन्याय किंवा कोणत्याही प्रकारचं गालबोट लागेल असं यात्रा कमिटी काम करत नाही. आणि या मैदानाची एक खासियत आहे की हा मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने पारंपरिक असून हा हिंद केसरी म्हणून याला किताब दिला गेला आहे. मला वाटतं मागच्या 2 वर्ष तुमचा बकासूर पण नाही ना फायनलचा मान करे, त्याच्या मागच्या तर 1 नंबर आहे. हा 2023 ला बक्या 1 नंबर केला होता आणि मला वाटतंय 23-24 ला 2-3 नंबर केला होता. आणि त्या वर्षी 1 नंबर मला वाटतं घरनिकीचा राजा आणि हरण्या होता. नवीन पिढी त्या यंग पोर बघायला क्षेत्रात त्यांना काय जरा संवाद द्याल. नवीन पिढीचं कसं आहे माहितीये का, आता नवीन पिढीला असं वाटतं का मी घेतला वासरू का लगेच ताबडतोब त्यांनी 1 नंबरच करावा किंवा कुणालाच मिळावा. त्यांनी थोडासा त्या वासराकडं ध्यान दिलं पाहिजे. वासरू तयार करता वेळी आपल्या वासराची क्षमता किती आणि आपण कुठला बैल घातला पाहिजे आणि वायदी किती द्यायची. थोडक्यात वायदेविषयी मी बोलेल. ज्यावेळी बक्या मी केला ना तर मी बक्याला पण वायदी दिली. पहिल्याच मैदानाला बक्याला मी 30,000 वायदी दिली. लोक बोलतात वायदी देणं किंवा वायदी घेणं चुकीचं आहे. माझ्या हिसाबात वायदी देणं पण चुकीचं नाही आणि वायदी घेणं पण चुकीचं नाही. लक्षात आलं का. फक्त ज्याच्या त्याचा प्रारंभ आहे. माझा वासरू किती पळतो आणि मी जो बैल घालतो त्या बैलाची क्षमता आणि त्या बैला किती पैसे द्यायला पाहिजे वायदी ते ज्याची त्यांनी ठरवायला पाहिजे. ज्याचं बघितलं पाहिजे, ज्याचे त्यांनी बघितलं पाहिजे. कारण कसं आहे, माझा वासरू 3 नंबर मध्ये पळतो आणि मी ₹1,00,000 वायदी देतो आणि मी बैल घालतो, तर त्या वासराचं पुरं फ्युचर नाही आहे. लक्षात आलं का. त्याच्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. आपल्याकडे तर किती आहेत सगळी मिळून वासरांनी, थार बीर तर कुठे दिसत नाही मला. तर बैल तर खूप आहेत. काही नाशिकला आहेत, नाशिकचे मित्र आहेत त्यांच्याकडे आहेत, काही कराडच्या फार्म हाऊसला आहेत. आता सध्या तर बैल हा एक चिकण्या आणि मग बक्या. समजा बक्याने आता गटपास केला, हा 90 मध्ये आहे. 90 गटामध्ये चाकोरी क्रमांक 6 मध्ये आहे. आता बाकी आपल्याला मुंबईचं काही नियोजन तुम्हीच करता सगळं बिंजोडचं. आता कधी दिसेल आता तुमच्या बिंजोड चालू होतील मुंबईच्या. जसं पुशेगावचं मैदान कम्प्लीट होतं त्याच्यानंतर मुंबई फुल स्पीडने चालू होते. पुशेगावच्या मैदानानंतर मला वाटतं 5 तारखेला जो महोत्सव मैदान आहे तो एक खूप मोठा होईल आणि 26 जानेवारीची आतुरता असते. तुमचं 26 जानेवारी ना बिंजोडचं मोठं सगळ्यात मैदान. हो सर, मानच आहे ना. मुंबईमध्ये बिंजोरचं मैदान हा 26 जानेवारीचा पारंपरिक मैदान आणि त्याचा मान हा देसाई गावाला असते. देसाई गावाला. तुमचं जे बकासूरनाचं नाव केलं त्याच्याबद्दल काय बोलाल. बकाटून कमी काळात खरंच आधी तर नाव होतच तुमचं, पण बक्यानं नादच केला. नाही, बक्याच्या पण अगोदर माझ्याकडे बारका लक्षा म्हणून बैल होता जे गौतम भाईंकडे लगातार पुशेगाव छोटा लक्षा पुशेगावचं 3 वेळेला लगातार हॅट्रिक 1 नंबर केला होता. तो माझ्याकडेच बैल होता. आता पण कर्जतच्या फार्म हाऊसला बैल आहे ते. साधारणतः त्याला 18 वर्ष झालेत आणि त्याच्यानंतर खूप सारी बैल येऊन गेली. नावीचा वजीर असेल, वाघावचा निशाण असेल, बरेच जे जवळचे काही टॉपची बैल आहेत ती बैल मुंबईला आपल्याकडे येऊन गेलीत आणि आता हा 3 वर्ष झाला बाकी आपल्या नावाने बोलतो. म्हणजे शेट आपल्याकडे गुलाल हा कायमस्वरूपी आहे ना आपल्याकडे. म्हणजे मोठे मोठे नियोजन सगळी बैल चांगली पळतात आपल्याकडे. नक्कीच मी असं मोठेपणाने नाही सांगणार, पण बैलगाडी क्षेत्रामध्ये महादेवाच्या नंदीचा माझ्यावरती खूप मोठा आशीर्वाद आहे आणि माझ्याकडं एक तरी बैल असतोच जो काही 1 नंबरच्या रेंजमध्ये पळतो, तो माझ्याकडे बैल असतो. असं तुमचा रेकॉर्ड ब्रेक पाळा मला तुम्ही नाव घेतलं ते छोटा लक्ष आहे ना, त्याच्याबद्दल किंवा त्याच्या आठवणी काय सांगाल. कारण बैल मार्क होता असं ऐकलं होतं. छोटा लक्ष हा खूप मार्का बैल. त्या बैलानं मला वाटतं लगातार 3 वेळा पुशेगावचं मैदान हॅट्रिक केला आणि ज्या दिवशी बंदी पडली 2014ला
सुप्रीम कोर्टाने बंदी आणली त्या दिवशीच मी खरेदी केला होता गौतम याकडनं. आणि मग आमच्याकडे मुंबईला कसं बंदीमध्ये पण मैदानात होत होती आणि त्यावेळी खूप बैलांनी मुंबईला गाड्या केल्या. बिनजोडला कसं होतं पाय पब्लिक कडनं का कसं? पब्लिककडनं बैल तो हा खूप इदरा, त्याला जितका दंगा असेल तितका बैल गाडी लावणार. कारण माणसं म्हणायची बैल रिस्की तसा होता ना माणसाला. नाही बैल भले मार्का असेल पण त्याचा पल इतका अग्रेसिव्ह होता का जितका त्याला बैलाला माणसं खेटून असणार तितका बैल 2 उड्या जास्त घालणार. मग आता जे आपल्याकडे वासर त्यातलं कुठलं आहे का जे मागा तयार व्हायला लागले तुम्हाला? आता एक वासरू हा चिकण्या म्हणून वासरू आहे. हा दोन्ही खांदी कडनी बोलतो. हा वासरू सुसगावचे मामा वैभव सालुंके त्यांनी घेऊन दिलाय. आणि हा वासरू विश्वदादा माझे जे बंधू छोटे त्यांच्या नावाने बोलतो. त्यांच्या मुली ध्रुवी विश्वदादा बोराडे आणि वैभव सालुंकेच्या नावाने बोलतो. दादा बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला आतापर्यंत काय दिलं तुम्हाला सुट्टी? कारण तुमचं नाव तर आहेच पण तरी पण आपुलकी म्हणा हे म्हणा सगळं. हे क्षेत्र असं आहे का तुम्ही संयमाने आणि शांतमध्ये राहिलात तर ऑटोमॅटिकली तुमच्याकडे माणसं मला किंवा ज्याच्याकडे बैल पलतात ती जोडली जातात. आणि हा क्षेत्र असा आहे का तुम्ही संयमाने खेळलात तर तुम्हाला तुमचे जे प्रेक्षक वर्ग आहेत मला किंवा तुमची दोस्ती यारीमध्ये खूप काही वाढ होऊन जाते. तुमचं बक्या आणि आपलं घरचं वासरू बिसरू दिसेल का चित्र मैदानात त्या काळात? नक्की दिसेल. कारण मी 26 जानेवारीला बक्यावरती आणि याच्यावरती आदातला गाडी जमवली होती पण त्यांचं पाठीमागे पुढे चालू आहे. शक्यतो 26 जानेवारीला ही गाडी दिसेल. आणि तुम्ही मोठमोठे बिनजोड खेळताय ना मोबाईल त्याच्याबद्दल काय बोलाल? मोठमोठे असं नाही बोलता येणार आपल्याला. हा खेळ आहे ना हा पारंपरिक आहे आणि महाराष्ट्राची मला वाटते 350 वर्षापूर्वीची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून म्हणजे ही परंपरा चालू आहे. त्यावेळी महाराजांनी साधारणतः कुठल्या तरी गनिमी गावामध्ये अशा पद्धतीने बैल वापरली होती आणि बैलांच्या शिंगांना तुम्ही मशाल लावून जे काही मोगल किंवा हे होते त्यांना गनिमी कावाने एखादा आपण बोलतो ना की चकवा देण्यासाठी. आणि त्यावेळेपासून खूप म्हणजे महाराष्ट्राची परंपरा खूप जुनी आहे. आणि बैल नवीन वासराला तुम्ही आहे ना जर का वासरू समजा 14-15 वासरू असेल तर साधारणतः तुम्ही 15 दिवसांनीच काढा. जर त्या वासराची शरीरयष्टी जर तशी असेल तर तुम्ही 7 दिवसांनी पळवलं तरी चालेल. परंतु आता काय झालंय या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक बोलतात ना की बाबा ग्लॅमरस आलाय, झटपट श्रीमंत होणे. आणि मैदान पण इतकी पडलीत का लाख रुपयाच्या खाली मैदानच नाही. आणि मग जी यंग पिढी आली याच्यामध्ये तो नावासाठी मग काही कुठलाही ठरवला जातो. कुठलाही बैल मग त्या वासराला 70,000 काय लाख रुपये पण वायदी दिली तरी तो बैल घालतो. पण आपला वासरू जर त्या पद्धतीचा नसेल तर तुम्ही लाख रुपये वायदी देऊन जरी बैल घातला तरी तुमच्या वासराची क्षमता नसेल तर गटपास नाही करणार ना. आणि एक वेळ पळेल पण पुढच्या वेळेस कसं आहे ना पुढच्या वेळी मग कसं त्या बैलाचा त्या मोठ्या बैला घातल्याने पूर्ण कस निघून जातो. तुम्ही एखाद्या म्हणजे खालच्या पेलवानाला तुम्ही जर हिंदकेसरी पेलवानाबरोबर भिडवला तर तो चालणार नाही ना. म्हणून आपल्या बैलाची क्षमता बघूनच आपण बैल घालले पाहिजे. म्हणजे बैलगाडी क्षेत्रातून बरेच कॅल्क्युलेशन करूनच आहे. हो. याच्यामध्ये काय माहितीये का तुमचं ड्रायव्हर पासून सुट्टी मेकर पासून तुमच्या पाठी असणाऱ्या पोरांचा गोतावला हा तुमचं नियोजन असेल तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये टिकू शकत नाही. कारण गाडी सुट्टीला खाली तुमची 4 पोरं जाणार, पुन्हा गाडी पळून आल्यानंतर वरती 4 पोरं बैल. गाडी बसली नाही बसली तरी पण वर तर तुम्हाला बैल धरणेच आहे ना. त्याच्यामुळे हा जो क्षेत्र आहे हा नियोजनाशिवाय नाही आहे. तुम्ही तुमचा पैसा अडका काही याच्यामध्ये चालत नाही. पैशाने तुम्ही बैल घेणार, तुमच्याकडे पैसा असेल तुम्ही कितीही महागाचा बैल घेणार पण त्याच्या पाठीमागे तुमची पोरं नसतील तर त्याचं नियोजन होणार नाही. तुमचं नियोजन शून्य असेल. दादा खरंच नवीन पिढीला तुमच्या यातनं शिकायला बरंच भेटेल. दादा तुम्हाला पण शुभेच्छा पुढच्या वाटचालीस. धन्यवाद.